नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आहे। यंदाच्या मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता सुरुवातीपासूनच जागतिक हवामान संस्था असू द्यात किंवा भारतीय हवामानशास्त्र विभाग असू द्यात यांच्याकडून वर्तवली जाते आणि त्यामुळेच कमी पावसामुळं शेतकऱ्यांची चिंतासुद्धा यंदाच्या खरीप हंगामामध्ये वाढलेली दिसते। आता याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 23 जून रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली। आता या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी खरीप हंगामाचा आढावा तर घेतलाच एल निनोच्या पार्श्वभूमीवरती, परंतु त्याच वेळेस देशातील 111 जिल्हे असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात एल निनोचा फटका बसू शकतो अशी माहितीसुद्धा या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली। आता हे 111 जिल्हे नेमके कोणते आहेत, याच्यामध्ये कोणता भाग येतो आहे, त्यासोबतच कोणत्या राज्यांमधील जिल्ह्यांचा समावेश आहे, हे सगळं काही जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 23 जून रोजी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीचं निमित्त होतं खरीप हंगामामध्ये जो काही एल निनोचा प्रभाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पावसाची तूट ही निर्माण होऊ शकते अशा पद्धतीची शक्यता ही वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती ही बैठक घेण्यात आलेली होती। आता केंद्रीय कृषी मंत्र्यांचं असंही म्हणणं आहे की देशात जर एल निनोचा प्रभाव पाहायचं झालं मान्सून हंगामामध्ये तर तो मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो आणि देशात 43% पावसाची तूट ही मान्सून हंगामामध्ये निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं एल निनोचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यांवरती जास्त पडू शकतो याची एक यादी तयार केली आहे आणि त्या यादीमध्ये 315 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता या एकूण 315 जिल्ह्यांमध्ये 111 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाची तूट ही निर्माण होईल आणि त्याचा फटका हा तिथल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये बसू शकतो अशा पद्धतीची माहितीसुद्धा केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेली आहे। आता 315 पैकी हे 111 जिल्हे जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे। म्हणजे या 20 जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा ही अपुरी आहे किंवा खरीप हंगामामध्ये जर पावसानं दडी मारली तर इथल्या पेरणीवरती परिणाम तर होऊ शकतो, पण पुढच्या काळात इथल्या खरीप हंगामातली जी काही पिकं उगवलेली आहेत त्यालासुद्धा झळ मोठ्या प्रमाणात बसू शकते अशा पद्धतीचा अंदाजसुद्धा आणि एक शक्यता इशारासुद्धा केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेला आहे। यासोबतच केंद्रीय कृषी मंत्रालयानं 2 दुसऱ्या याद्यासुद्धा तयार केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मध्यम सुरक्षित जिल्हे जे आहेत त्याचाही समावेश आहे। त्यानंतर कमी असुरक्षित जिल्हे असा एक वर्ग तयार करण्यात आलेला आहे किंवा श्रेणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे। पण यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री नेमकं काय म्हणाले आहेत एल निनोला घेऊन तेच आपण पाहूयात। तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की मान्सूनची कमकुवत स्थिती 2 जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळं शेतकऱ्यांकडे खरीप पिकांच्या पेरणीसाठी खूप कमी वेळ उरलेला आहे। 22 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार खरीप पिकांची पेरणी एकूण क्षेत्राच्या 10%पेक्षाही कमी झाली आहे। हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 11.99 दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत किंचित जास्त असलं तरी सोयाबीन वगळता इतर बहुतांश पिकांची पेरणी गतीनं सुरू असल्याची माहितीसुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेली आहे। दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असंही म्हणालेत की 315 जिल्ह्यांची जी यादी तयार केलेली आहे एल निनोच्या पार्श्वभूमीवरती त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, त्यासोबतच गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांमधील जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यासोबतच जिथे पावसाची शक्यता कमी आहे किंवा सरासरी ओलांडली जाणार नाही अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याची माहितीसुद्धा केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेली आहे। यामध्ये 111 जिल्हे हे मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सर्वाधिक असुरक्षित असलेल्या श्रेणीत टाकण्यात आलेले आहेत, कारण तिथं 25%पेक्षाही कमी पावसाची शक्यता आहे आणि त्यासोबतच सिंचन सुविधासुद्धा 25%पेक्षा कमी आहे। तर दुसरीकडे 25 ते 50% सिंचन सुविधा असलेले आणखी 76 जिल्हे हे मध्यम असुरक्षित असलेल्या श्रेणीत टाकण्यात आलेले आहेत, तर धरण आणि सिंचनाची पुरेशी सुविधा असलेले 128 जिल्हे हे कमी असुरक्षित या श्रेणीमध्ये केंद्र सरकारनं टाकलेले आहेत। एकूणच काय तर हे 315 जिल्हे जे आहेत या 315 जिल्ह्यांच्या 3 अशा श्रेण्या केंद्र सरकारनं या एल निनोच्या पार्श्वभूमीवरती केलेल्या आहेत। आता मूळ मुद्दा हा आहे की पाऊस किती पडणार आहे, यामध्ये निसर्गाचा जेवढा महत्त्वाचा रोल असणार आहे
त्यासोबतच धोरणांच्या पातळीवरती केंद्र सरकार नेमकं काय करतंय हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एल निनो आला म्हणून अशा पद्धतीनं आढावा बैठका घ्यायच्या, तातडीनं उपाययोजना म्हणजेच जी काही तात्पुरती मलमपट्टी आहे ती करण्याचे निर्देश द्यायचे, त्यासाठी मोठमोठ्या घोषणा करायच्या. दुसरीकडे असंही सांगायचं की एल निनोच्या पार्श्वभूमीवरती वेदर वॉच आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचं जे काही निविष्ठा असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांना आवश्यक असतील त्याच्यावरती नजर ठेवणारी एक यंत्रणा तयार केली जाईल. अशा पद्धतीच्या समित्या किंवा सेल हे स्थापन करायचे आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडला की दुष्काळाची जी काही दाहकता आहे ती विसरून जायचं. या पद्धतीचा पॅटर्न मागच्या काही काळापासून देशामध्ये दिसतोय आणि त्यामुळेच नेमकं दुष्काळावरती शेवटचं उत्तर काय असू शकतं हा प्रश्न तरी राज्य सरकार असतील, केंद्र सरकार असेल, या सगळ्यांनाच पडला पाहिजे. समस्यांचं जे काही डोंगर आहे तो उभा राहतो, त्यावेळेस त्यामध्ये अनेकांचा खिसा हा भरला जातो. त्यामुळे एक शंका अशीही निर्माण केली जाते की हा सगळा मलिदा खाण्यासाठीच हा दुष्काळ जो असतो तो येऊ दिला जातो की काय. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस एल निनोच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं विचारण्यात आलं, त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांची जी काही पीक पद्धती आहे ती बदलली पाहिजे असा सल्लासुद्धा दिला, ज्यामध्ये जिथे कमी पाऊस पडेल तिथं कडधान्य पेरली पाहिजेत, त्यासोबत भरड धान्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असंही केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले. आणि एकाच पिकावरती अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी त्यांची जी काही पिकांची पद्धत आहे त्याच्यामध्ये वैविध्य निर्माण केलं पाहिजे, जेणेकरून हवामान बदलाचा शेतकरी सामना करू शकतात. अशा पद्धतीचा आशावादसुद्धा केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेवटी व्यक्त केला. पण शेतकऱ्यांची एकच पिकांची पद्धत का ठरलेली आहे तर त्याच्या मागे सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. हवामान बदलाचं संकट शेतकऱ्यांना छळतंय, त्रास देत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुसरीकडे केंद्र सरकारच्या पातळीवरती जी काही धोरणं आहेत, शेतकऱ्यांचं जे काही पिकांचं डायव्हर्सिफिकेशन आहे ते मोठ्या प्रमाणात होत नाही, कारण की शेतकऱ्यांना इतर पिकातनं तेवढी उत्पन्नाची हमी नाही. म्हणजेच कडधान्य असतील तर कडधान्याबद्दलही आपल्याला माहिती आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात कडधान्य आयातीचा लोंढा हा मागच्या 10-15 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. दुसरीकडे तेलबिया पिकं शेतकरी घेत आहेत, तर त्या तेलबिया पिकांनासुद्धा उत्पन्नाची हमी त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे. भरड धान्य घ्यायची झाली तर भरड धान्यासाठी कुठं त्याची विक्री करायची आणि कुठे त्याचा चांगला मोबदला मिळेल, किफायतशीर दर कुठं मिळतील, किमान हमीभाव जो आहे तो तरी मिळेल का, अशी शंकासुद्धा शेतकऱ्यांच्या मनात आहे. कमी पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली तर त्याचा पिकांना बसणारा फटका हा पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्यातनं उत्पादन घट, या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार फक्त सल्ले देतं आहे की काय, अशी एकूणच शंका घ्यायला जागा आहे. आता एल निनो आला म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात गाजावाजा त्याचा सुरू झालेला आहे, पण प्रत्यक्ष दीर्घकालीन, अल्पकालीन अशी जी काही धोरणं राबवायला हवीत ज्याच्यातनं शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी धोरणं राबवण्यासाठी केंद्र सरकार खरंच उत्सुक आहे का? केंद्रीय कृषी मंत्री तरी त्याबद्दल काही निर्णय घेतील का धोरणात्मक पातळीवरती? केंद्र सरकार त्यासाठी पुढाकार घेईल का? राज्य सरकारांची याबद्दलची भूमिका नेमकी काय असेल? हे सगळं काही तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त शेतकऱ्यांना तुम्ही अमुक पिकं घ्या म्हणजे तुम्हाला एल निनोचा फटका बसणार नाही, हवामान बदलाचा फटका बसणार नाही, असं सांगून आपली जबाबदारी केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं झटकली नाही पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.